नमस्कार मित्रांनो, आपल्याला इतिहास विषय आपल्या कंबाईन परीक्षांसाठी किंवा अराजपत्रित परीक्षांसाठी इतिहास विषयाबद्दलची माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास हा एक इतिहासाचा सर्वोत्तम प्रकार. आता सर्वोत्तम का म्हणलं मी तुम्हाला, कारण आपण प्रत्येक वेळेला ऐकतो तो हाच इतिहास असतो. प्राचीन, मध्ययुगीन ऐकायला कमी मिळतो आणि त्यामुळे जास्त अवघड वाटतो. पण जो ऐकायला जास्त मिळतो तो जरा सोपा वाटतो, तो थोडासा आपलासा वाटतो. असा हा आपला इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, जो आपल्या अराजपत्रित परीक्षांमध्ये कशा पद्धतीने विचारला जाईल किंवा राजपत्रित राज्यसेवा परीक्षांमध्ये पूर्व परीक्षेला कशा पद्धतीने विचारला जाईल या संदर्भातली माहिती आपल्याला घ्यायची आहे. लक्षात घ्या मित्रांनो, इतिहास सुरुवात करताना आधुनिक भारताचा इतिहास हा आपल्याला परीक्षेला नक्कीच आहे, परंतु या इतिहासामध्ये नेमके किती प्रकार आहेत, ते प्रकार आपण कसे निर्माण केले, कोणत्या आधारावर निर्माण केले, याचाही थोडक्यात आपल्याला लेखाजोखा माहीत असणं गरजेचं असतं. यामुळेच आपण त्या गोष्टी बघूया. इतिहास सुरुवात करताना मुळात पहिल्यांदा इतिहासाचे प्रकार. मग लक्षात घ्या, इतिहासाचे प्रकार किती आहेत. आपल्याला अभ्यासाला ती गोष्ट सोपी जावी म्हणून आपण ते प्रकार स्वतः तयार केलेले आहेत आणि मग ते प्रकार कशाच्या आधारावर तयार केले हेही आपल्याला समजून घ्यायचं. मुख्यत्वे करून ते 3 प्रकार, तर प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. अभ्यासाला जर ती गोष्ट सोपी जावी असं वाटत असेल तर बायफर्गेशन केलेलं कधीही उत्तम राहतं आणि त्याच कारणामुळे आपल्याकडच्या इतिहासकारांनी आपल्या इतिहास या विषयाचं या 3 पद्धतीने बायफर्गेशन केलेलं आहे. त्याचे प्रकार तयार केलेले आहेत, जेणेकरून एक एक प्रकार आपण घेऊन त्याचा अभ्यास पूर्णत्वाला नेऊ शकतो आणि त्यामुळे अभ्यास करायला सोपं जातं. या पद्धतीने इतिहासाचे एकूण 3 प्रकार: प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास. यानंतर प्राचीन भारताचा इतिहास नेमका काय आहे, कारण शेवटी ज्या इतिहासकारांनी आपल्याकडे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे 3 प्रकार तयार केलेत, तर ते 3 प्रकार कशाच्या आधारावर तयार केले, त्याला नेमका बेस काय पकडला याचाही आपल्याला अर्थ समजून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून हे कुठल्याही प्रकारे त्या काळात घडलेल्या घडामोडींवर आधारित आहे हे आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या, आपल्याकडचा प्राचीन इतिहासाचा कालखंड म्हणजे कोणता, तर तो कालखंड आहे आपल्याकडे इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन 800. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे इसवी सन पूर्वचा जो इतिहास आहे तो किती असेल, तर सध्या तरी आपण त्याचं संशोधन जे केलेलं आहे त्या संशोधनाच्या आधारावरती तो इसवी सन पूर्व 2500 पर्यंत आपल्याला मिळालेला आहे किंवा आपण त्याचा अभ्यास करतो. या आधारावरती इसवी सन पूर्व 2500 पासून इसवी सनाच्या 800 या काळापर्यंतचा जो इतिहास आहे तो इतिहास पूर्णपणे प्राचीन भारताचा इतिहास असतो. प्राचीन भारताचा इतिहास नेमका याच कालखंडाला आपण का नाव दिलं, कारण काय, मग ते कारण समजून घ्या. लक्षात घ्या, त्याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये जी भारतामध्ये सत्ता होती ती सत्ता होती भारतीयांची. जो व्यक्ती याच भारतामध्ये, याच भारतभूमीमध्ये जन्माला आलेला होता, त्या भारतभूमीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीची सत्ता या संपूर्ण भारतामध्ये होती. मग ज्या काळात भारतीयांची सत्ता भारतामध्ये होती तो काळ प्राचीन काळ. मग भारतामध्ये भारतीयांची सत्ता कधीपर्यंत होती, तर ती साधारण इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत होती असं मानलं जातं. मग त्या दरम्यान जे कोणी भारतामध्ये राजे होते, जे कोणी सत्ताधीश होते, ते सर्वजण भारतीय होते, भारतीय वंशाचे होते आणि भारतात जन्माला आलेले होते. मुख्यत्वे करून ती गोष्ट होती, ते भारतात जन्माला आलेले होते. मग या काळात कुठल्याही प्रकारचे परकीय आक्रमण झाले की नाही झाले, तर झाले. अनेक परकीय आक्रमण झाले, तरी देखील त्या प्रत्येक परकीय आक्रमणांना विरोध करून भारतातली भारतीयांची सत्ता हीच भारतामध्ये अबाधित राहिली, असा तो काळ. म्हणून या काळाला आपण म्हणतो प्राचीन काळ. या काळामध्ये भारतामध्ये जे सत्ताधीश होते त्यांचा धर्म कोणता होता, तर त्यांचा धर्म होता हिंदू. अर्थात ते भारतात जन्माला आलेले होते आणि त्यामुळे धर्माने ते हिंदू होते. लक्षात घ्या, यातच काही लोकांनी जैन धर्म स्वीकारला, यातच काही लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला. पण तरी देखील आपण ढोबळमानाने जर इतिहासाच्या भाषेत विचार करायला गेलो तर जैन धर्म, आता जैन धर्माचे जर संस्थापक आपण बघितले तर ते नेमके कोण, जैन धर्माच्या संस्थापकांचं नाव हे ऋषभदेव. त्याचप्रमाणे त्यांचे जे 24वे तीर्थकर आहेत ते वर्धमान महावीर.
हे सर्वजण मूळ किंवा पूर्वाश्रमीचे हिंदू धर्मामधले. पण ज्यावेळेला हिंदू धर्मामध्ये यज्ञ यागादी कर्म, रूढी, परंपरा यांचं स्तोम माजलं, अशा वेळेला सर्वसामान्य लोकांना स्वीकारायला योग्य अशा प्रकारचा धर्म निर्माण करण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यात ऋषभदेव एक होते. आणि मग त्यांनी सर्वसामान्य लोकांना काय स्वीकारता येईल, तर त्यांनी स्वीकारली आत्यंतिक अहिंसा, जी सर्वसामान्य प्रत्येक लोकांना, प्रत्येक व्यक्तीला स्वीकारता येईल. आणि मग ते तत्वज्ञान ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं ते सर्वजण जैन धर्माचे झाले. याच हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले गौतम बुद्ध, त्या गौतम बुद्धांनी त्या काळातल्या रूढी, कर्मकांड, यज्ञ यागादी कर्म, जाती परंपरा, वर्णव्यवस्था याला कुठे ना कुठेतरी विरोध करायचा, यासाठी आत्यंतिक शांतता हे तत्व भारतीयांसमोर दिलं. आणि या तत्वामुळे काय झालं, तर या तत्वांमुळे सर्वसामान्य लोकांनी हे आत्यंतिक शांततेचं तत्व स्वीकारलं. आत्यंतिक शांततेचं हे तत्व त्यांनी स्वीकारलं. आणि हे तत्व स्वीकारल्यामुळे काय झालं, तर हे तत्व स्वीकारल्यामुळे त्यांनी या नवीन बौद्ध धर्मातला किंवा बौद्ध धर्माची दीक्षा ही त्यांनी घेतली. बौद्ध धर्माला आपलंसं केलं, त्यांनी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. त्यामुळे हे लोक मूळचे हिंदू, परंतु यांनी काही वेळेला जैन धर्म स्वीकारला, काही वेळेला बौद्ध धर्म स्वीकारला. पण ढोबळमानांनी या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर यांचं मूळ कुठेतरी नक्कीच हिंदू धर्मामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच भारतामध्ये ज्यांची सत्ता होती असे ते भारतीय कुठल्या धर्माचे, तर हिंदू धर्माचे. आता तुम्ही म्हणताल की इथं धर्म का घेतला, धर्म ही संकल्पना का घेतली, ती का घेतली, ज्या वेळेला आपण इतिहासाचे तीनही प्रकार कशाच्या आधारावरती वेगळे केले हे पूर्णपणे शिकून काढू, त्यावेळेला नक्कीच आपल्या लक्षात येणार आहे की इथं धर्म ही संकल्पना आपण का घेतली. बघा, 8व्या शतकापर्यंत भारतामध्ये सत्ता अशा लोकांची होती की जे मूळतः भारतात जन्माला आलेले होते, जे मूळतः भारतीय होते. आणि ते भारतीय असल्यामुळे ते धर्मानी हिंदू होते. आता भारतामध्ये या काळात ज्या भारतीयांची सत्ता होती त्यामध्ये 2 अत्यंत महान सत्ताधीश होते, ज्यांनी संपूर्ण भारत पदक्रांत करण्याचा प्रयत्न केला होता, किंवा संपूर्ण भारत त्यांनी पदक्रांत केलेला होता. संपूर्ण भारतावरती त्यांचा वचक होता, संपूर्ण भारतात त्यांची सत्ता होती, त्यांची शासन व्यवस्था होती. अशामध्ये 2 सत्ताधीश होते जे प्राचीन काळात गाजले, एक मौर्य आणि दुसरे गुप्त. इसवी सन पूर्व काळामध्ये ज्यांनी सत्ता निर्माण केली आर्य चाणक्यांच्या माध्यमातून, आर्य चाणक्यांच्या मदतीने, ते चंद्रगुप्त मौर्य. त्या चंद्रगुप्त मौर्यांची ती मौर्य सत्ता. त्याचप्रमाणे इसवी सनानंतर आपल्याकडे संपूर्ण भारतामध्ये जी सत्ता उदयाला आली ती गुप्त सत्ता, गुप्तांची सत्ता. आपण असं म्हणतो की भारताचा सुवर्ण काळ ज्या सत्तेमध्ये निर्माण झाला ती सत्ता म्हणजे गुप्त सत्ता. सो लक्षात घ्या, इसवी सन पूर्व काळामध्ये असणारी मौर्य आणि इसवी सनानंतर असणारी गुप्त, अशा पद्धतीने प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हे 2 महान सत्ताधीश होते ज्यांनी संपूर्ण भारतामध्ये आपली हुकूमत निर्माण केलेली होती. आता संपूर्ण भारतामध्ये जी हुकूमत निर्माण केली त्या हुकूमतीचं केंद्र काय होतं, हुकूमतीचं केंद्र याचा अर्थ त्या संपूर्ण राज्यकारभाराचं केंद्र, त्या प्रशासकीय कारभाराचं केंद्र, त्या राजाचं मुख्यवर्ती किंवा मध्यवर्ती स्थान, ते स्थान काय होतं, तर ते स्थान म्हणजेच त्या राज्याची राजधानी. ती राजधानी होती पाटलीपुत्र. लक्षात घ्या मित्रांनो, त्या राज्याची राजधानी काय होती, पाटलीपुत्र. यालाच सध्या आपण काय म्हणतो, तर सध्या आपण त्याला म्हणतो पटना. सो आजच्या बिहारमध्ये असणारं हे पटना म्हणजेच पूर्वीच्या काळात पाटलीपुत्र या नावाने ओळखलं जात होतं. म्हणून लक्षात घ्या की प्राचीन काळामध्ये जी भारतीयांची सत्ता होती, ज्या भारतीयांमध्ये धर्माने लोक हिंदू होते आणि सत्ता मौर्य आणि गुप्त या 2 सत्ता होत्या वेगवेगळ्या काळांमध्ये, त्यांचं सत्ता केंद्र हे काय होतं, पाटलीपुत्र. त्यांचं सत्ता केंद्र म्हणजेच त्यांची राजधानी काय होती, पाटलीपुत्र. म्हणून लक्षात घ्या की भारताच्या राजगादीवरती ज्या वेळेला भारतीय बसलेले होते, मूळ भारतात जन्माला आलेले भारतीय बसलेले होते, त्यावेळेसचा काळ हा आपण प्राचीन काळ म्हणून शिकतो. आणि तो काळ होता इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सनाचं 8 पर्यंत, म्हणजेच 800 पर्यंत. सो 2500 ते 800, इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन 800 हा काळ प्राचीन भारताचा इतिहास. आता इसवी सन 800 नंतर काय अवस्था होती, तर लक्षात घ्या, इसवी सन 800 नंतर जो आपला इतिहास आहे तो इतिहास आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास.
त्या इतिहासाला आपण काय म्हणतो, मध्ययुगीन भारताचा इतिहास, जो आपल्याकडे काय होता, जो आपल्याकडे साधारणपणे इसवी सनाच्या 800 नंतर होता. मग जर 800 नंतर होता तर तो कधीपर्यंत होता, तर लक्षात घ्या हा जो कालखंड आहे आपल्याकडे, की जो मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा कालखंड आहे, तो कालखंड इसवी सन 800 ते इसवी सन 1500. लक्षात घ्या, आता मी इथं इसवी सन हे एकदाच का लिहिलंय, कारण प्राचीन काळामध्ये इसवी सन पूर्व होतं आणि त्यानंतर इसवी सनापर्यंत. या कारणामुळे तिथं आपण इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन 800 असं लिहिलेलं आहे. इथं मात्र आता इसवी सनाचाच खेळ आहे, यामुळे इसवी सन 800 ते इसवी सन किती 1500 अशा पद्धतीचा हा कालखंड. या कालखंडामध्ये सत्ता कोणाची होती, तर लक्षात घ्या सत्ता होती अरेबियन लोकांची. आता लक्षात घ्या, अरेबियन लोकांची भारतामध्ये सत्ता होती की जे मूळतः भारतातले नव्हते. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्याकडे प्राचीन काळामध्ये जी सत्ता होती ती सत्ता होती मूळतः भारतीय लोकांची. आणि मग भारतीय लोकांच्या सत्तेचा एरा, भारतीय लोकांच्या सत्तेचा कालखंड हा संपला कधी, तर तो संपला साधारण इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये. मग इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये तो संपला, म्हणून त्या कालखंडाला आपण प्राचीन असं नाव दिलं. मग 8व्या शतकापासून कुणाचा एरा सुरू झाला, कुणाचा कालखंड सुरू झाला, तर तो अशा सत्तांचा कालखंड सुरू झाला की ज्या सत्ता मूळ भारतीय नव्हत्या. त्यातली एक सत्ता होती अरेबियन. आता ही अरबस्तान किंवा आपल्याकडचा सौदी अरेबियाचा पट्टा किंवा आपल्याकडचा वाळवंटाचा पट्टा, वातावरणाच्या दृष्टीने जो वाळवंटाचा पट्टा आहे, जो उष्ण कटिबंधातला पट्टा आहे, अशा पट्ट्यामध्ये असणारे हे अरेबियन लोक, हे अरेबियन लोक भारतामध्ये आले. लक्षात घ्या मित्रांनो, इसवी सनाच्या 800 शतकामध्ये मध्ययुगीन इतिहासाला सुरुवात झाली. म्हणजे 800 मध्ये मध्ययुगीन इतिहासाला सुरुवात झाली. याचं नेमकं कारण काय सांगितलं जातं, याचं कारण सांगितलं जातं की भारतामध्ये अरेबियन आले. कधी आले अरेबियन? भारतामध्ये अरेबियन आले इसवी सन 712 मध्ये. लक्षात घ्या, इसवी सन 712 मध्ये भारतामध्ये अरेबियन आले. अरेबियन याचा अर्थ पहिला मुस्लिम व्यक्ती आला. लक्षात घ्या, कारण आता इथं बघा की सत्ता होती अरेबियन लोकांची आणि त्यांचा धर्म काय आहे, त्यांचा धर्म आहे मुस्लिम, मुसलमान हा त्यांचा धर्म, जो की मूळतः भारतातला नाही. जो कुठल्या भागामधला, तर तो आजच्या सौदी अरेबिया या भागातला. सौदी अरेबियामध्ये मक्का आणि मदिना हे दोन महत्वाचे मुस्लिम धर्मियांची केंद्र आहेत, धार्मिक केंद्र आहेत. सो लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी इस्लाम धर्म हा त्या पट्ट्यात निर्माण झाला जो धर्म अरेबियन लोकांचा होता. आणि या अरेबियन लोकांनी भारतामध्ये आगमन केलं 712 मध्ये. ओके, 712 मध्ये आलेला जो पहिला अरेबियन म्हणजेच मुस्लिम व्यक्ती होता, त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव होतं मोहम्मद. नाव काय होतं मित्रांनो, लक्षात घ्या, मोहम्मद बिन कासिम. लक्षात घ्या, काय नाव आहे त्याचं, त्याचं नाव आहे मोहम्मद बिन कासिम. हा पहिला मुसलमान व्यक्ती ज्यांनी भारतामध्ये आगमन केलं. अर्थात तो काही भेट द्यायला आला होता का, तो काही आपल्याबरोबर गप्पा मारायला आला होता का, तर बिलकुल नाही. तो सरळ भारतावरती आक्रमणासाठी आलेला होता आणि त्यांनी भारतावरती आक्रमण केलं. आक्रमण करत असतानाच त्यावेळेला सिंध नावाचा एक प्रांत होता जो आता सध्या पाकिस्तानामध्ये आहे, आणि त्या सिंध प्रांतावर त्यांनी आक्रमण केलं. त्या आक्रमणात सिंधचा एक हिंदू राजा, जो सिंध प्रांताचा सर्वात शेवटचा हिंदू राजा होता, त्याचं नाव होतं राजा दाहिर, याच्या विरुद्ध आक्रमण केलं. काय नाव होतं मित्रांनो, लक्षात घ्या, त्याचं नाव होतं राजा दाहिर. हे लक्षात घ्या, राजा दाहिर हे त्याचं नाव. आणि त्या दाहिरवरती आक्रमण करणारा पहिला मुसलमान व्यक्ती मोहम्मद बिन कासिम. कधी आक्रमण केलं, 712. मग 712 म्हणजेच कितवं शतक, तर 712 म्हणजेच 8वं शतक, म्हणजेच 800. लक्षात घ्या, कसं बघा, समजा आता आपण काय म्हणतो की भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, 1947 ला मिळालं. मग भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळालं म्हणजेच काय, तर भारताला 20व्या शतकात स्वातंत्र्य मिळालं. कारण 1947 म्हणजे शतक कितवं, 20वं. सो लक्षात घ्या, 712 मध्ये पहिला मुस्लिम व्यक्ती मोहम्मद बिन कासिम भारतामध्ये आला, म्हणजेच तो कधी आला, 8व्या शतकामध्ये आला असं आपण मानतो. सध्या चालू आहे 2022, म्हणजे आता संपत आलेलं आहे. परंतु 2022 चालू आहे, ते संपत आलेले 2023 चालू होईल. कारण शेवटी आपली भेट 2023 मध्येच होणार आहे. त्यामुळे 2023 समजा चालू झालं तर कितवं शतक आपण म्हणू शकतो, तर आपण शतक म्हणायचं कितवं, तर आपण शतक म्हणायचं
21वं शतक. लक्षात घ्या मित्रांनो, कारण 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे 20वं शतक. आता चालू आहे 2023, म्हणजे कितवं शतक? ते 21वं शतक. ओके. सो ह्या पद्धतीने 712 मध्ये आला म्हणजे कितव्या शतकात आला? तर 8व्या शतकात आला. मग 8व्या शतकात येणारा पहिला मुसलमान, पहिला अरेबियन व्यक्ती कोण? मोहम्मद बिन कासिम. आता तो आल्या आल्या त्यांनी लगेच भारतामध्ये सत्ता निर्माण केली का? नाही, बिलकुल नाही. तो आला, त्याच्यानंतर गझनीचा मेहमूद आला, त्याच्यानंतर अनेक लोक आले. मग त्यानंतर आलेला एक महान व्यक्ती होता. तो व्यक्ती, महान व्यक्ती म्हणजे त्यानंतर आलेला जो भारतात गाजला गेला तो होता मोहम्मद घोरी. कोण होता? मोहम्मद घोरी. आणि मग या मोहम्मद घोरीनी भारतातल्या सर्वोच्च सत्ता केंद्रामध्ये सत्ता निर्माण केली आणि मग तिथनं आपल्याकडे इस्लामिक लोकांची सत्ता सुरू झाली, जी भारतातल्या मुख्य केंद्रामध्ये मध्यवर्ती केंद्रात सुरू झाली. मग त्या सत्तेला आपण नाव दिलं सुलतान, त्यानंतर मुघल. सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झाले सुलतान आणि त्यानंतर निर्माण झाले मुघल. परंतु हे सुलतान, हे मुघल म्हणजेच धर्म मुस्लिम, म्हणजेच मूळ अरेबियन, पण यामध्ये सगळ्यात पहिला व्यक्ती कोण आला? तर तो व्यक्ती हा आला, म्हणून तो आला म्हणजेच भारतामध्ये मध्ययुगीन इतिहासाला सुरुवात झाली असं आपण मानतो. हे आपल्या इतिहासकारांनी मानलेले, ते फक्त आता आपल्याला समजून घ्यायचंय. कारण लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारे आपण इतिहासाचा फक्त अभ्यास करतो, आपण कुठल्याही प्रकारे संशोधन करत नाही. जे इतिहासकारांनी सांगितलेले ते समजून घ्यायचं आणि त्याच्या आधारावरती अभ्यास करायचा. त्याच्याच आधारावरती आपल्याला प्रश्न असतात. पण ह्या बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कारण मला जर इतिहास येतोय असं जर मी सांगितलं तर मला त्यातल्या प्रत्येकच गोष्टी जमल्या पाहिजेत आणि त्या जमण्यासाठी या काही बेसिक गोष्टी समजून घेणं आवश्यक असतं. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, अरेबियन व्यक्ती 712 मध्ये आला म्हणजेच 8व्या शतकात आला, मोहम्मद बिन कासिम, जो धर्माने मुस्लिम होता. आणि त्याच्यानंतर मुसलमानांनी भारतामध्ये सत्ता निर्माण केली, ज्यामधला सत्ताधीश सुलतान आणि त्यानंतर मुघल. मग आता यांचं सत्ता केंद्र काय होतं? यांचं सत्ता केंद्र काही दिवस दिल्ली, काही दिवस आग्रा. ज्या पद्धतीने प्राचीन काळामध्ये भारताचं राजधानी, भारताचं सत्ता केंद्र हे केवळ पाटलीपुत्र होतं, त्या पद्धतीने मध्ययुगीन काळामध्ये मात्र सत्ता केंद्र हे 2 बनले. एक दिल्ली बनलं, त्याचप्रमाणे दुसरं आग्रा बनलं. मग कधी कधी सत्ता आग्र्यात असायची, कधी सत्ता केंद्र दिल्लीमध्ये असायचं. अशा पद्धतीने भारताची त्यावेळेसची राजधानी दिल्ली, आग्रा. भारतामध्ये त्यावेळेला जो सत्ताधीश होता तो पहिल्यांदा सुलतान होता, त्यानंतर मुघल होता, आणि जो सत्तेच्या गादीवर बसलेला होता तो मात्र इस्लाम धर्माचा होता. आणि तो मूळतः कुठला होता? तर अरेबियन प्रांतामधला होता. म्हणजेच आजच्या सौदी अरेबिया, इराक, इराण अशा पद्धतीचा जो काही प्रांत आहे त्या प्रांतामधला तो व्यक्ती होता. सो या पद्धतीने लक्षात घ्या, हा मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड, ज्या काळात आमच्याकडचा सर्व सत्ताधीश व्यक्ती हा अरेबियन, तो मूळचा भारतीय नाही आणि तो धर्माने मुसलमान. आणि सत्तेच्या गादीवर बसणारे 2 महान सत्ताधीश, त्यातला एक सुलतान आणि दुसरा मुघल. त्यांची संपूर्ण राजधानी होती, त्यांच्या संपूर्ण राज्याची राजधानी, मध्यवर्ती केंद्र होतं दिल्ली, त्याचप्रमाणे आग्रा. काही दिवस दिल्ली असायचं, काही दिवस आग्रा असायचं. सो ह्या पद्धतीने दिल्ली आणि आग्रा हे झालं मध्ययुगीन इतिहास. आता मध्ययुगीन इतिहासानंतर पुढचा इतिहास जो आहे तो आहे आधुनिक इतिहास. सो लक्षात घ्या मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण म्हणलं की इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये प्राचीन संपला आणि मध्ययुगीन सुरू झाला. का? कारण इस्लामिक लोकांचं आगमन हे भारतात झालं. मग आता त्याच पद्धतीने बघायचं की आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे नेमकं मध्ययुगीन संपला आणि आधुनिक सुरू झाला, मग तो 15व्या शतकातच का झाला? काय कारण होतं? तर लक्षात घ्या, आता समजून घ्या. आधुनिक इतिहास जो आहे तो इतिहास आहे साधारणपणे 1500 ते 2000. ओके, म्हणजे 15वं शतक ते 20वं शतक. इसवी सनाचं 15 ते 20वं शतक या दरम्यान आपल्याकडे आहे आधुनिक भारताचा इतिहास, ज्या दरम्यान भारतामध्ये सत्ता कोणाची होती? युरोपियन लोकांची. आपण मगाशी काय म्हटलं की मध्ययुगीन काळामध्ये सत्ता कोणाची होती? तर ती होती अरेबियन लोकांची. ओके, मग हे अरेबियन सगळ्यात पहिल्यांदा कधी आले भारतामध्ये? तर ते आले 712 मध्ये, म्हणजेच कुठल्या शतकामध्ये? 8व्या शतकात. म्हणून मध्ययुगीन भारताचा इतिहास हा सुरू होतो 8व्या शतकात. त्याच पद्धतीने जर विचार केला तर आपल्याकडे आधुनिक काळामध्ये सत्ता कोणाची आहे? युरोपियन लोकांची. मग हे युरोपियन सगळ्यात पहिल्यांदा कधी आले? तर लक्षात घ्या,
युरोपियन म्हणजेच पहिला युरोपियन व्यक्ती नाव होतं वास्को द गामा. काय नाव होतं मित्रांनो? वास्को द गामा. आणि हा पहिल्यांदा भारतामध्ये आला होता 1498 ला. लक्षात घ्या मित्रांनो, कधी आला होता? 1498. म्हणजेच कितवं शतक? म्हणजेच 15वं शतक. आता हा व्यक्ती 1498 ला भारतामध्ये आला होता, 15व्या शतकात भारतामध्ये आला. म्हणजे आल्या आल्या त्यांनी लगेच सत्ता स्थापन केली का? बिलकुल नाही. तो आधी व्यापारानिमित्त आला आणि मग कालांतराने त्यांनी भारतामध्ये सत्ता निर्माण केली. पण जी काही कालांतराने सत्ता निर्माण केली त्या सत्तेची मूळतः सुरुवात ज्यांच्या आगमनाने झाली त्यांचं आगमन म्हणजे युरोपियन लोकांचं आगमन, आणि त्यातला पहिला व्यक्ती वास्को द गामा 1498. व 1498 म्हणजेच कितवं शतक? 15वं शतक. आणि म्हणून आपण म्हणतो की आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात होते 15व्या शतकात, ज्या काळापासून भारतातल्या सत्तेच्या गादीवर युरोपियन लोक आता बसणार आहेत. आता कुठल्याही प्रकारे सत्तेच्या गादीवरती मुसलमान लोकांचं जे राज्य होतं ते राज्य संपुष्टात येत आहे, संपुष्टात येणार आहे. अजूनही 15व्या शतकात देखील 16व्या शतकात देखील दिल्लीच्या गादीवरती बादशाह लोक बसायचेच, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाहीये. पण त्याची जी सुरुवात आहे, त्यांच्या अधोगतीची सुरुवात ही नेमकी ज्या लोकांनी केली ते लोकांचं आगमन या काळात झालेलं होतं. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो आधुनिक भारताचा इतिहास. कधी सुरू झाला? 1500 ते 2000. आणि पहिला येणारा व्यक्ती कोण होता? वास्को द गामा 1498. आता ज्या पद्धतीने प्रत्येकाचा धर्म बघितला त्याच पद्धतीने युरोपियन लोकांचा धर्म कोणता? धर्म ख्रिश्चन. त्याचप्रमाणे आता युरोपियन लोक भारतामध्ये आले, पण युरोपियन लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 6 देश भारतामध्ये आले. अनेक ठिकाणी आपण ऐकत असतो 4 देश, परंतु भारतामध्ये एकूण आलेले जे देश आहेत ते किती आहेत? ते आहेत 6. फक्त 2 देश आले आणि लगेच गेले, त्यांनी कुठल्याही प्रकारे सत्ता स्थापन केली नाही. उदाहरणार्थ डॅनिश आणि दुसरे स्वीडिश. ओके, आपल्याला सर्वांना 4 लोक माहिती आहेत. एक आहे पोर्तुगाल, 2 आहेत डच, 3 आहे ब्रिटिश आणि 4 आहे फ्रेंच. परंतु आपल्याला स्वीडिश आणि डॅनिश हे मात्र माहीत नसतात. हे देखील लक्षात घ्या. एकूण भारतामध्ये आलेले जे युरोपियन होते ते किती होते? ते होते 6. लक्षात घ्या, एकूण भारतामध्ये आलेले युरोपियन किती होते? 6 होते. पण त्यातले जे 4 आहेत त्यांनी भारतामध्ये सत्ता निर्माण केली आणि म्हणून आपल्या समोर नेहमी ते 4 लोक येत असतात. मग ह्या 4 लोकांपैकी संपूर्ण भारतात सत्ता कोणी निर्माण केली? तर ब्रिटिशांनी. आणि म्हणूनच भारतातला सत्ताधीश कोण होता? तर तो होता ब्रिटिश. लक्षात घ्या, भारतामध्ये सत्ता होती युरोपियन लोकांची, पण सत्तेच्या गादीवर बसणारा व्यक्ती मात्र कोण होता? तो होता ब्रिटिश. आणि मग यांची राजधानी कुठली? तर यांची राजधानी पहिले काही वर्ष कलकत्ता आणि त्यानंतरचे काही वर्ष दिल्ली. अशा पद्धतीने ही ब्रिटिशांची राजधानी. भारतातल्या युरोपियन सत्तेच्या मुख्य सत्ताधीशाचं हे मुख्य केंद्र, मुख्य प्रशासकीय केंद्र, मध्यवर्ती केंद्र किंवा राजधानीचं क्षेत्र. मग या पद्धतीने भारतामध्ये हे ब्रिटिश लोक कधीपर्यंत होते? तर 1498 पासून साधारण 1961 पर्यंत होते. ओके, कारण आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वास्को द गामा आला. वास्को द गामा आला म्हणजेच कुठला देश? तर वास्को द गामा आला म्हणजेच पोर्तुगाल हा देश आला. कारण वास्को द गामा हा पोर्तुगीज होता. वास्को द गामा कोण होता? पोर्तुगीज. म्हणजेच तो पोर्तुगाल या देशाचा रहिवासी होता. आणि त्यामुळे तो पोर्तुगाल या देशाचा रहिवासी, आणि हा रहिवासी भारतामध्ये आला 1498 ला. आणि मग त्यांचाच देश 1961 ला भारताबाहेर गेला. म्हणून आपल्याकडे 1961 पर्यंत जो इतिहास आहे तो आहे आधुनिक भारताचा इतिहास. आणि मग 1961 ला ते भारतामधून निघून गेले. म्हणून आपण म्हणतो हा इतिहास कधीपर्यंत? तर इसवी सन 20वं शतक, इसवी सनाचं 20वं शतक किंवा इसवी सन 2000 असं आपण त्याला मानतो. या पद्धतीने आपल्या इतिहासाचे प्रकार, आणि ते प्रकार कशाच्या आधारावरती? तर भारतामध्ये असणारा सत्ताधीश. भारतामध्ये असणारा सत्ताधीश मूळचा भारतीय आहे, युरोपियन आहे की अरेबियन आहे, तो धर्मानी हिंदू आहे, मुस्लिम आहे की ख्रिश्चन आहे, याच्या आधारावरती भारताच्या इतिहासाचे एकूण 3 प्रकार आपल्याकडच्या इतिहासकारांनी केले. एक प्राचीन, 2 मध्ययुगीन आणि 3 आधुनिक. लक्षात घ्या, प्राचीन इतिहास इसवी सन पूर्व 2500 ते 800 या काळात सत्ताच्या गादीवरती भारतीय होते. इसवी सन 800 ते 1500 या काळात सत्तेच्या गादीवरती
अरेबियन लोक होते. आणि इसवी सन 1500 ते 2000 जो काळ होता आधुनिक भारताचा, ज्या काळामध्ये सत्तेच्या गादीवरती युरोपियन लोक होते. अशा पद्धतीने भारताच्या इतिहासाचे हे 3 प्रकार. मग आता या 3 प्रकारांमध्ये नेमकं आपल्यासाठी महत्त्वाचा इतिहास कोणता आहे, जो आपल्याला अराजपत्रित पूर्व आणि मुख्य परीक्षांना, त्याचप्रमाणे राजपत्रित पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला उपयोगाला असतो, तर तो इतिहास असतो आधुनिक भारताचा इतिहास. ज्या इतिहासावरती स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वात जास्त मार्क विचारले जातात, अशा प्रकारचा इतिहासाचा प्रकार, तो प्रकार आहे आधुनिक भारताचा इतिहास. आणि मग तो काय आहे, त्यात नेमकं कोणते कोणते मुद्दे आहेत, याचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, हे झाले इतिहासाचे केवळ प्रकार. या प्रकारानंतर आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा जो प्रकार आहे तो आहे आधुनिक भारताचा इतिहास. लक्षात घ्या, आधुनिक भारताचा इतिहास मी तुम्हाला मगाशीच म्हटल्याप्रमाणे 1498 ते किती आहे, 1961. आता 1498 का? कारण आपण मगाशी काय म्हणालो, 1498चं कारण काय, लक्षात घ्या. 1498चं कारण काय आपण बघितलं. 1498चं आपण कारण बघितलं की बाबा भारतामध्ये पोर्तुगाल आले. बरोबर आहे, भारतामध्ये पोर्तुगाल आले हे 1498, आणि भारतामधनं पोर्तुगाल गेले 1961. म्हणून लक्षात घ्या, भारतामध्ये आलेली पहिली युरोपियन सत्ता कोणती, तर ती पोर्तुगाल. आणि भारतातून गेलेली शेवटची युरोपियन सत्ता कोणती, तर ती देखील पोर्तुगाल. म्हणजे पोर्तुगाल आले आणि पोर्तुगाल गेले, हा आहे आधुनिक भारताचा इतिहास. आणि तो आले 1498 मुळे सुरू होतो आणि गेले 1961 म्हणून संपतो. हा जो आधुनिक भारताचा इतिहास आहे, जो साधारणपणे किती वर्षांचा आहे, तर तो आहे 463 वर्षांचा. लक्षात घ्या, 1498 ते 1961 किती वर्ष, 463 वर्ष. हा 463 वर्षांचा इतिहास हा आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अराजपत्रित परीक्षांच्या पूर्व मुख्याला, त्याचप्रमाणे राजपत्रित परीक्षांच्या पूर्व मुख्याला उपयोगाचा असतो. यस, अराजपत्रित परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारे फक्त हाच इतिहास असतो. राजपत्रित परीक्षांच्या पूर्वाला प्राचीन आणि मध्ययुगीन पण असतो. पण जर वेटेजचा विचार केला तर सर्वात जास्त वेटेज हे आधुनिक भारताच्या इतिहासावरती असतं. मग यामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे असतात, काय अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे, कोणकोणते मुद्दे समजून घ्यायचे आहेत, हे आता आपण यामध्ये बघायचं आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास हा आहे 463 वर्षांचा. पण 463 वर्षांचा या इतिहासाचा अभ्यास करताना इथं देखील आपल्याला बायफर्गेशन करणं गरजेचं असतं. जितकं जास्त बायफर्गेशन करून आपण ते मुद्दे शिकू, तितकं तो इतिहास शिकायला सोपा जातो, तो इतिहास समजायला सोपा जातो, समजून घ्यायला सोपा जातो. जेणेकरून काय होतं की उद्याच्याला मी जर अभ्यास करायचं म्हटलं तर मी काय करतो की बाबा हा एक टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये हे मुद्दे आहेत, हे मुद्दे माझे कव्हर झाले, चल हा टॉपिक कव्हर झाला, आता पुढचा टॉपिक, आता पुढचा टॉपिक, असं करत 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 मी माझे टॉपिक कव्हर करतो. आणि त्यातनं मलाही कळतं की येस, माझा सिलेबस 50% झाला, माझा अभ्यासही 50% झाला, माझा सिलेबस 100% पूर्ण झाला, आता माझाही अभ्यास 100% पूर्ण झालेला आहे, मला करायची फक्त रिव्हिजनच. हे आपल्याला आपल्या अभ्यासाचं नियोजन करताना कळतं, ते कळावं यासाठी अशा प्रकारचे बायफर्गेशन. शिवाय ते शिकवायला सोपं जातं, ते अभ्यास करायला देखील सोपं जातं. म्हणून आमच्याही दृष्टीने सोपं आहे, तुमच्याही दृष्टीने सोपं आहे, म्हणून हे बायफर्गेशन आपण केलेले आहेत, आपल्याला ते समजतील. सो या पद्धतीने नीट ऐका, नीट लक्ष द्या. आपल्याकडे टोटल जो आधुनिक भारताचा इतिहास आहे तो 1498 पासून 1961 पर्यंत आहे. किती वर्षांचा आहे, 463 वर्षांचा इतिहास आहे. मात्र आता हा जो 463 वर्षांचा जो इतिहास आहे, त्या इतिहासाचं आपण बायफर्गेशन काय केलेलं आहे, तर 3 खंडांमध्ये केलेलं आहे, 3 काळात केलेलं आहे. त्यातला पहिला काळ जो आहे तो आहे युद्ध काळ. लक्षात घ्या, पहिला काळ काय आहे, युद्ध काळ. आणि तो काळ आहे 1498 ते 1858. लक्षात घ्या, सगळ्यात मोठा काळ, सर्वात जास्त काळ हा युद्ध कालखंडावरती आहे. पण सर्वात जास्त काळ असला तरी परीक्षेमध्ये मार्क मात्र यामध्ये सर्वात कमी असतात. ओके, त्यामुळे परीक्षेच्या मार्कांच्या दृष्टीने जर विचार करायला गेलो तर या काळाला वेटेज कमी आहे, परंतु काळ खूप मोठा आहे. त्यामुळे शिकायला वेळ जास्त लागतो, ही अगदी गोष्ट खरी आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये जास्त डीप नॉलेज घेण्याच्या ऐवजी जे आहे ते वरवरचं नॉलेज पण परफेक्ट नॉलेज घेणं गरजेचं असतं. जेणेकरून काय होतं की आपल्याला वरवरच्या गोष्टीवर देखील काही प्रश्न आले तर ते प्रश्न आपले 100% सॉल्व्ह व्हावे.
हा त्यामागचा सर्वात मोठा उद्देश असतो. कार्यकाळाच्या दृष्टीने हा कालखंड सर्वात मोठा कालखंड, पण परीक्षेमध्ये वेटेजच्या दृष्टीने हा कालखंड सर्वात कमी कालखंड असतो. ठीक आहे. आता यामध्ये कुठले कुठले टॉपिक शिकायचे आहेत तर लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 1498 ते 1858 हा या इतिहासाचा एकूण कालखंड. आणि यामध्ये काय शिकायचं, यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शिकायचं युरोपियन सत्तेचे भारतामध्ये आगमन. दुसरा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे युरोपियन सत्तेची सत्ता स्पर्धा. तिसरा मुद्दा शिकायचा युरोपियन सर्वोच्च सत्ता विरुद्ध भारतातील स्थानिक सत्ता. चौथा मुद्दा जो आहे तो गव्हर्नर जनरल. पाचवा मुद्दा कायदे. आणि सहावा मुद्दा 1858. 1800 ऍक्च्युली तो 57चा उठाव आहे, परंतु 57-58 असल्यामुळे डायरेक्ट आपण देताना येतं 1858 असं दिलेलं आहे. सो 1857चा उठाव. सो लक्षात घ्या मित्रांनो, युद्ध कालखंडामध्ये आपल्याला 1498 ते 1858 या काळात एकूण 6 मुद्दे शिकायचे आहेत. त्यातला हा पहिला मुद्दा लक्षात घ्या, युरोपियन सत्तेचे भारतामध्ये आगमन. आता ज्यावेळेला आधुनिक भारताचा इतिहास आपण सुरू करतो त्यावेळेला एक कन्फर्म माहिती आहे की पोर्तुगाल भारतामध्ये आले आणि आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात झाली, म्हणजे साल 1498. पण फक्त पोर्तुगालच भारतामध्ये आले का तर बिलकुल नाही. पोर्तुगालांबरोबर इतर अनेक सत्ता आल्या. मग त्या सत्ता कशा पद्धतीने भारतामध्ये आल्या याचा एक थोडक्यात डाटा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग आपल्याकडे पोर्तुगाल कसे आले, डच कसे आले, ब्रिटिश कसे आले, फ्रेंच कसे आले, आल्यानंतर त्यांनी भारतात कुठे सत्ता स्थापन केली, कुठे वखार स्थापन केली, आले होते मूळतः व्यापार करण्यासाठी, मग कंपनी कोणती होती, त्यांचा नेमका पहिला व्यक्ती भारतामध्ये कोण आला, त्यांचा पहिला गव्हर्नर भारतामध्ये कोण होता, त्यांनी भारतामध्ये कोणकोणत्या प्रदेशामध्ये सत्ता निर्माण केली, आणि ते भारतात आले त्यावेळेला भारतातला राजा कोण होता, त्याचप्रमाणे ते भारतामध्ये कोणत्या किनारपट्टीवर दाखल झाले, कारण हे सर्व आले होते सागरी मार्गाने. त्यामुळे हे सर्वात पहिल्यांदा कोणत्या किनारपट्टीवर दाखल झाले आणि हे भारतातनं कधी निघून गेले, किती साली निघून गेले, अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या टॉपिकमध्ये बघायला मिळतात. विचार करायला गेलं तर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचा हा टॉपिक आहे, परंतु त्यामध्ये समजून घेण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. जर समजून घेतल्या तर त्या गोष्टी लक्षात ठेवायला सोप्या जातात. नाही तर ऑब्जेक्टिव्ह असल्यानंतर आपला एक माइंडसेट असतो की ऑब्जेक्टिव्ह म्हणल्यानंतर मला 100% ते पाठ करायचं आहे, पण बिलकुल नाही. काही गोष्टी समजूनच घ्यायच्या आणि त्या समजून घेतल्या तर लक्षात ठेवायला खूप जास्त सोपं जातं. लक्षात घ्या मित्रांनो, इथे कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा आहे आणि त्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप सारे विषय आहेत. इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इंग्रजी आहे, विज्ञान आहे, करंट अफेअर्स आहे, पर्यावरण आहे, इतके सारे विषय आहेत. खरंच एवढ्या सगळ्या विषयांचं आपण पाठांतर करू शकतो का तर नाही करू शकत. मग अशा वेळेला एकच मुद्दा महत्त्वाचा आहे आपल्याला. तो मुद्दा कोणता आहे तर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे. समजून घेतल्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायला सोपं जातं आणि आपल्या जास्त काळासाठी ती गोष्ट लक्षात राहत असते. सो मित्रांनो, त्या गोष्टीकडे फोकस करायचा आहे आणि त्यातनं आपल्याला हा मुद्दा समजून घ्यायचा, युरोपियन सत्तांचं भारतामध्ये आगमन. किती सत्ता भारतामध्ये आल्या तर भारतामध्ये आलेल्या सत्ता होत्या एकूण 4. सो या 4 सत्ता भारतामध्ये कशा पद्धतीने आल्या त्यांचा संपूर्ण लेखाजोखा, थोडक्यात आपण असं म्हणूया त्यांची कुंडली, भारतात आल्यापासून भारतातनं गेल्यापर्यंतची, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व प्रकारचा लेखाजोखा, हा लेखाजोखा आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचा आहे, युरोपियन सत्तेचे भारतामध्ये आगमन. दुसरा मुद्दा आहे युरोपियन सत्तेची सत्ता स्पर्धा. आता युरोपियन सत्तेची सत्ता स्पर्धा म्हणजे काय तर लक्षात घ्या. बघा मित्रांनो, तुम्ही आपल्या या क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिक्षण घेत आहात. तुम्हाला या ठिकाणावरनं बेस्ट क्वालिटीचे प्रत्येक शिक्षक मिळत आहेत, प्रत्येक विषय तुमचे व्यवस्थित पद्धतीने सॉल्व होत आहेत. समजा ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधनं ते सॉल्व एखाद्या वेळेला नाही झाले तर आपण या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीचा देखील कार्यक्रम करतो. प्रत्येकातनं तुम्हाला काहीतरी वेगळं आणि नवीन शिकायला मिळतं, जे तुमच्यासाठी सर्वोत्तम असतं. मग अशा वेळेला समजा 2 मुलं आहेत की जे आपल्या क्लासमधले आहेत आणि ते एकत्रित अभ्यास करतायत. ओके, ते एकत्रित अभ्यास करतायत. समजा तुम्ही एक एक्झाम्पल आपण घेतलं, मराठवाड्यातल्या लातूरमध्ये तुम्ही बसून अभ्यास करतायत, लातूरमधल्या एखाद्या लायब्ररीमध्ये अभ्यास करतायत आणि तुम्ही दोघं पण या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधनं शिक्षण घेत आहेत आणि बाकीचे जे मुलं आहेत ते मुलं तिथंच कुठेतरी स्थानिक क्लास करतायत किंवा स्थानिक पद्धतीने स्वतःचाच अभ्यास करतायत.
मग आता मला सांगा मित्रांनो, तिथं तुम्ही 2 मुलं आणि इतर 10 मुलं असे 12 मुलं अभ्यास करतायत. तर तुम्ही दोघांपैकी समजा एक व्यक्ती ज्याचं नाव आहे एक्स आणि दुसरा आहे त्याचं नाव आहे झेड. तर एक्स या व्यक्तीला आपला सर्वात मोठा स्पर्धक किंवा आपला बेस्ट कॉम्पिटिटर नेमका कोण वाटणार? आपला सर्वात मोठा स्पर्धक किंवा आपला सर्वात मोठा किंवा बेस्ट कॉम्पिटिटर नेमका कोण वाटणार? त्याच्याबरोबर आपल्या प्लॅटफॉर्मवर अभ्यास करणारा झेड व्यक्ती वाटणार, की त्या ठिकाणी अभ्यास करणारे जे 10 मुलं आहेत ते 10 मुलं त्यांचा बेस्ट कॉम्पिटिटर वाटणार? नेमका कोण वाटणार? सो लक्षात घ्या मित्रांनो, हा विचार ज्याचा त्याचा वेगळा आहे, पण इथं मी ज्या पद्धतीने तुम्हाला विचारलंय त्या पद्धतीने इथं उत्तर एकच आहे की तुम्हाला तुमचा बेस्ट कॉम्पिटिटर नेहमी आपल्याबरोबर क्लास करणारा व्यक्तीच वाटणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधनं जे तुम्हाला मिळालेले तेच तुमच्या मित्राला मिळाले, पण तुमच्या दोघांनाही इतर 10पेक्षा खूप जास्त मिळालेलं आहे. तुमच्या दोघांनाही इतर 10पेक्षा खूप जास्त मिळालेले. त्यामुळे तुम्ही लातूरमध्ये अभ्यास करत असताना तुम्ही दोघंच एकमेकांचे बेस्ट कॉम्पिटिटर असतात. आणि तुम्ही दोघं ज्यावेळेला बेस्ट कॉम्पिटिटर असतात त्यावेळेला तुम्ही इतरांचा विचारच करत नाही. सेम गोष्ट इथं हीच घडलेली आहे. नीट समजून घ्या. भारतामध्ये 4 युरोपियन सत्ता स्थानिक झालेल्या आहेत किंवा स्थायिक झालेल्या आहेत. आणि त्या स्थायिक झाल्यानंतर त्या सत्ता विरुद्ध भारतामध्ये इतर अनेक लहान मोठ्या सत्ता आहेत. मग अशा वेळेला या युरोपियन सत्तांना आपला आल्या पहिला प्रतिस्पर्धक कोण वाटणार? आपल्याबरोबर आलेला युरोपियन वाटणार का भारतातला स्थानिक वाटणार? थोडा विचार करा. अर्थात उत्तर तर मी सांगणारच आहे, कारण या ठिकाणी आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं 2 वे कम्युनिकेशन नाही आहे. जे कम्युनिकेशन आपल्याला मेंटरशिपच्या प्रोग्राममध्ये करता येणार आहे, नक्कीच करता येणार आहे आणि आपल्याला ते करायचं आहे. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही विचार करा आणि तुमच्या मनात जे उत्तर आहे ते उत्तर आता बघा. लक्षात घ्या, उत्तर काय असणार आहे की बाबा माझ्या भारतामध्ये ज्या वेळेला हे 4 युरोपियन आले, ते इथं स्थायिक झाले, त्यावेळेला ते स्वतः त्यांचा बेस्ट कॉम्पिटिटर म्हणून भारतीयांकडे बघणार का युरोपियन देशांकडेच बघणार? तर ते त्यांचा बेस्ट कॉम्पिटिटर म्हणून भारतात आलेल्या इतर ज्या 3 युरोपियन सत्ता आहेत त्यांना आपला पहिला प्रतिस्पर्धक मानणार. का मानणार? कारण लक्षात घ्या, या 4 युरोपियन सत्तांकडे आहे आधुनिक शस्त्रास्त्र, कवायत आणि शिस्तबद्ध फौज, जी भारतीयांकडे बिलकुल नाही आहे. आणि म्हणून हे 4च एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. आणि या 4मध्ये त्या तिघांना बाजूला करायचं आणि आपण सर्वोच्च व्हायचं असा प्रयत्न प्रत्येक सत्ता करणार आहे, प्रत्येक देश करणार आहे. आणि म्हणून भारतात आल्या त्यांचा पहिला प्रतिस्पर्धक कोण असणार आहे? तर पहिला प्रतिस्पर्धक असणार आहे युरोपियन देश. समजा मी एखाद्या ठिकाणी पाहुणा गेलेलो आहे. समजा मी, माझा सख्खा भाऊ, माझी सख्खी बहीण, आम्ही तिघं पण त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाहुणे म्हणून गेलेलो आहेत. तर पाहुणे म्हणून गेल्यानंतर माझ्या मनात प्रत्येक वेळेला काय असणार आहे की अरे त्या घरातल्या लोकांसमोर मला जास्तीत जास्त इम्प्रेशन टाकायचं आहे आणि मी किती चांगला आहे हे मला दाखवायचं आहे, जेणेकरून माझ्याबरोबर आलेला माझा भाऊ आणि माझी बहीण यांच्यापेक्षा मी सरस आहे हे त्या लोकांनी मला म्हणलं पाहिजे. त्या लोकांनी जास्तीत जास्त विश्वास हा माझ्यावर टाकला पाहिजे, माझ्याबरोबर जास्तीत जास्त सल्लामसलत केली पाहिजे. असा विचार मी माझ्या पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर माझ्या बहीण भावंडांबरोबर जाताना नक्कीच करणार आहे. आणि तोच विचार इथं कोणी केलेला आहे? तोच विचार केलेला आहे युरोपियन सत्तांनी भारतामध्ये आल्यानंतर. आणि म्हणूनच लक्षात घ्या मित्रांनो की भारतामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा युरोपियन सत्तांनी भारतीयांच्या विरुद्ध स्पर्धा करण्याच्या ऐवजी ती स्पर्धा कोणाबरोबर केली? तर युरोपियन सत्तेबरोबर केली. सो युरोपियन सत्तेची सत्ता स्पर्धा हा एक टॉपिक आपल्याला शिकायचा आहे. ज्या टॉपिकमध्ये काय आहे तर लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की भारतामध्ये ज्या 4 युरोपियन सत्ता आल्या त्या 4 युरोपियन सत्तांमध्ये सर्वोच्च कोण बनलं? तर सर्वोच्च बनले अर्थात ब्रिटिश. आणि म्हणूनच समजा आपण इथं म्हणले की आपल्याला ऑलरेडी माहिती की ब्रिटिश हे सर्वोच्च आहेत, तर युरोपियन सत्तेची सत्ता स्पर्धा, या सत्ता स्पर्धेमध्ये ब्रिटिश सगळ्यात पहिल्यांदा कोणाविरुद्ध लढणार? तर ते लढणार पोर्तुगालांच्या विरुद्ध, त्यानंतर डच आणि त्यानंतर कोणाविरुद्ध? तर फ्रेंच. सो लक्षात घ्या, पहिल्यांदा पोर्तुगाल, नंतर डच, नंतर फ्रेंच. प्रत्येकाबरोबर ते काय करणार आहेत? लढणार आहेत. कारण प्रत्येक जण त्यांचा बेस्ट कॉम्पिटिटर आहे आणि त्यांच्या विरुद्ध लढून ते त्यांच्यावरती वर्चस्व प्राप्त करणार आहे.
पण आता प्रत्येक वेळेस लढायची आवश्यकता आहे का? समोरचा जर विरोधक माझा मित्र असेल आणि तो ऐकून जर ऐकणारा असेल तर नक्कीच मी त्याला प्रेमाने बोललो तरी हरकत नाही आहे. मग अशा पद्धतीने ब्रिटिशांनी पोर्तुगाल यांच्याबरोबर प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले, कारण पोर्तुगाल आणि ब्रिटिश यांच्यात मैत्रीचं नातं प्रस्थापित होतं, मैत्रीचं नातं होतं. मग त्याच मैत्रीच्या नात्याला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं त्यांनी नातेसंबंध प्रस्थापित केले. डचांबरोबर ना त्यांची मैत्री होती ना त्यांची दुश्मनी होती, आणि म्हणूनच डचांना पराभूत करण्यासाठी एक लढाई ब्रिटिशांना करावी लागली. कोणाविरुद्ध? डचांच्या विरुद्ध. मात्र जे फ्रेंच होते ते फ्रेंच आणि हे ब्रिटिश हे जगामधले सर्वात मोठे दोन पारंपरिक एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी होते आणि तुल्यबळ होते. काही ठिकाणी ब्रिटिश जिंकायचे, काही ठिकाणी फ्रेंच जिंकायचे, पण प्रत्येक ठिकाणी हे दोघं लढायचे म्हणजे लढायचेच. भारतातही लढले आणि भारतामध्ये यांच्यामध्ये 3 युद्ध झाले आणि त्या 3 युद्धानंतर सर्वोच्च बनले ब्रिटिश. त्यामुळे आपल्याला युरोपियन सत्तांची सत्ता स्पर्धा या टॉपिकमध्ये ब्रिटिश विरुद्ध पोर्तुगाल, ब्रिटिश विरुद्ध डच आणि ब्रिटिश विरुद्ध फ्रेंच या 3 सब टॉपिकचा अभ्यास करायचा असतो. आणि ज्यामध्ये आपल्याला ब्रिटिश पोर्तुगाल यांच्यातला विवाह संबंध, ब्रिटिश डच यांच्यातली एक लढाई आणि ब्रिटिश फ्रेंच यांच्यातले युद्ध, ज्यालाच आपण कर्नाटक युद्ध असं म्हणतो, अशा प्रकारच्या गोष्टी या टॉपिकमध्ये समजून घ्यायच्या आहेत. सो लक्षात घ्या, युरोपियन सत्तांचं आगमन यामध्ये एक सगळा ऑब्जेक्टिव्ह डाटा त्या 4 सत्तांबद्दलचा, युरोपियन सत्तेची सत्ता स्पर्धा यामध्ये ब्रिटिश विरुद्ध या 3ही सत्ता यांच्यातली सत्ता स्पर्धा, आणि त्यानंतर मग तिसरा टॉपिक युरोपियन सर्वोच्च सत्ता विरुद्ध भारतातील स्थानिक सत्ता. लक्षात घ्या. मग आता लक्षात घ्या, युरोपियन सर्वोच्च सत्ता आता ही कोण आहे? तर युरोपियन सर्वोच्च सत्ता आहे आपल्याकडे ब्रिटिश. कोण आहे? ब्रिटिश. सो लक्षात घ्या मित्रांनो, युरोपियन सर्वोच्च सत्ता ब्रिटिश विरुद्ध इतर स्थानिक सत्ता, भारतातल्या स्थानिक सत्ता. मग या भारतातल्या ज्या स्थानिक सत्ता आहेत त्या स्थानिक सत्तांमध्ये कोण कोण आहे? तर त्या स्थानिक सत्तांमध्ये भारतातले अनेक भारतीय लोक आहेत जे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये किंवा अखंड भारतामध्ये सत्ता स्थापन करतायत किंवा त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे. या प्रत्येकाच्या विरुद्ध भारतामध्ये ब्रिटिशांना लढायचे, जेणेकरून भारतामध्ये सर्वोच्च युरोपियन ब्रिटिश आहेच आहेत, पण भारतातली सर्वोच्च सत्ता म्हणून आता त्यांना पुढे जायचे. या कारणामुळे ब्रिटिश विरुद्ध भारतातल्या स्थानिक सत्ता. मग यामध्ये कोण कोण होतं? तर भारतातल्या स्थानिक सत्तांमध्ये पहिल्यांदा बंगाल प्रांत. लक्षात घ्या, पहिल्यांदा बंगाल प्रांत, त्यानंतर मराठा, त्यानंतर कोण? मराठा. त्या मराठ्यांनंतर कोण? त्या मराठ्यांनंतर म्हैसूरचा टिपू सुलतान, सो म्हैसूर राज्य, आणि त्याच्यानंतर पंजाब राज्य. सो लक्षात घ्या, भारतामध्ये युरोपियन सर्वोच्च सत्ता विरुद्ध भारतातल्या स्थानिक सत्तांमध्ये ब्रिटिशांनी बंगाल, मराठा, म्हैसूर आणि पंजाब यांच्या विरुद्ध युद्ध, लढाया, आक्रमणं या गोष्टी केल्या आणि त्या माध्यमातून भारतातील सर्वोच्च सत्ता म्हणून ब्रिटिश हे पुढे आले, जे भारतातले देखील सर्वोच्च होते आणि युरोपातले देखील भारतामधले सर्वोच्च होते. म्हणजे युरोपियन देशांमधले भारतामधले सर्वोच्च आणि भारतातले देखील सर्वोच्च. ते कधी बनले? तर लक्षात घ्या, बंगाल याला पराभूत करण्यासाठी त्यांनी प्लासी बक्सार या 2 लढाया खेळल्या. मराठ्यांना पराभूत करण्यासाठी इंग्रज मराठा यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झाले. म्हैसूरच्या टिपू सुलतानला पराभूत करण्यासाठी ब्रिटिश विरुद्ध म्हैसूर यात एकूण 4 युद्ध झाले. आणि पंजाबला पराभूत करण्यासाठी ब्रिटिश विरुद्ध पंजाब म्हणजेच शीख यांच्यामध्ये 2 युद्ध झाले. सो या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायच्या आहेत. सर्वोच्च युरोपियन सर्वोच्च सत्ता विरुद्ध भारतातील स्थानिक सत्ता. त्यानंतर गव्हर्नर जनरल. लक्षात घ्या, कुठलाही देश ज्यावेळेला निर्माण होतो त्या देशामध्ये आपली सत्ता निर्माण होते त्यावेळेला त्या सत्तेचा कारभार करावा लागतो. त्या सत्तेमध्ये प्रशासकीय सेवा सुविधा निर्माण कराव्या लागतात आणि या सेवा सुविधा, तो कारभार निर्माण करण्यासाठी एक सर्वोच्च पद असतं आणि ते पद म्हणून भारतामध्ये निर्माण केलं गेलं गव्हर्नर जनरल. काय निर्माण केलं? गव्हर्नर जनरल. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे सध्या जर आपण विचार केला, आता सध्याच्या भारताचा विचार आपण केला तर आपल्या सध्याच्या भारतात अनेक राज्य आहेत. त्या राज्यांचा कारभार करण्यासाठी एक सर्वोच्च पद असतं. ते सर्वोच्च पद
राज्यपाल असतं. काय असतं? राज्यपाल. मुख्यमंत्री नसतं, हे लक्षात घ्या मित्रांनो. सर्वोच्च पद काय असतं? राज्यपाल. मग हे जे राज्यपाल सर्वोच्च पद आहे, त्या राज्यपालालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? गव्हर्नर. मग एखाद्या छोट्याशा राज्याचा प्रमुख असेल तर गव्हर्नर, आणि असे छोटे 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 राज्य मिळून ज्यावेळेला एक अखंड देश होतो आणि त्या देशाचा प्रमुख आपण बनतो, त्यावेळेस त्याला गव्हर्नर जनरल असं प्रमोशन मिळतं. म्हणून लक्षात घ्या, भारतामध्ये पहिल्यांदा ब्रिटिशांनी बंगाल जिंकला, त्यावेळेला त्यांनी बंगालचा गव्हर्नर हे पद निर्माण केलं, आणि मग त्यांनी मराठा यांच्या विरुद्ध युद्ध जिंकलं आणि संपूर्ण भारत काबीज केला. मराठ्यांच्या विरुद्ध युद्ध जिंकलं आणि संपूर्ण भारत काबीज केला. त्यावेळेला त्यांनी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केलं. मग गव्हर्नर जनरल पदावर बसणारे प्रत्येक महान व्यक्ती आणि त्या महान व्यक्तींचं कार्य, ज्यामध्ये सुरुवात होते रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यापासून. रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यापासून आपण जर बघितलं तर साधारण हा कालखंड आहे 1858 पर्यंतचा. याचा अर्थ 1857च्या उठावापर्यंतचा. मग 1857च्या उठावा वेळेला कोण होते गव्हर्नर? तर ते होते लॉर्ड कॅनिंग. त्यामुळे इथे गव्हर्नर जनरल मध्ये आपल्याला काय शिकायचंय? तर आपल्याला शिकायचंय रॉबर्ट क्लाइव्ह. कोण आहे बघा? रॉबर्ट क्लाइव्ह. लक्षात घ्या मित्रांनो, रॉबर्ट क्लाइव्ह ते कोण? ते लॉर्ड कॅनिंग. रॉबर्ट क्लाइव्ह ते लॉर्ड कॅनिंग यांचा जो काही अभ्यास आहे, यांचं जे काही कार्य आहे, त्या कार्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे गव्हर्नरमध्ये. मग आता हे जे गव्हर्नर आहेत ते भारतामध्ये जे काही काम करणार आहे ते काम कोणत्या ना कोणत्या तरी कायद्याला धरून करणार आहेत, आणि म्हणून त्यांनी कारभार कशा पद्धतीने करावा यासाठी भारतात निर्माण केले कायदे. मग आपल्याला 1498 ते 1858 या दरम्यान आलेले कायदे ते देखील शिकायचे असतात. मग या कायद्यांमध्ये काय काय असतं? तर या कायद्यांमध्ये आपल्याकडे 1773चा कायदा, 1784चा कायदा, 1793चा कायदा, 1813चा कायदा, 1833चा कायदा, 1853चा कायदा. सो 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 कायदे जे अत्यंत महत्वाचे कायदे आहेत, हे कायदे आपल्याला यामध्ये शिकायचे असतात. ओके, सो लक्षात घ्या मित्रांनो, हे 6 कायदे आपण यामध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे एक ॲडिशनल मुद्दा म्हणून 1857च्या उठावानंतर 1858ला आलेला राणीचा जाहीरनामा तो देखील समजून घ्यायचा असतो. त्यामुळे हे जे 7 गोष्टी आहेत, या 7 गोष्टी आपल्याला कायद्यांमध्ये बघायच्या असतात. त्यामुळे कायदे, मग गव्हर्नर जनरल कोणत्या आधारावर काम करतो? तो कायद्यांच्या आधारावर काम करतो. मग ते कायदे कोणते? म्हणून हे कायदे अभ्यासायचे. मग हे सर्व प्रकारच्या गोष्टी केल्यानंतर मग सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे तो 1857चा उठाव. आता तो सगळ्यात शेवटचा का आणि काय महत्वाचं नेमकं, त्याच्या इथं का महत्व आहे त्याचं लक्षात घ्या. भारतामध्ये आल्या त्यांनी व्यापार केला, त्यानंतर सत्ता स्पर्धा केली, त्यानंतर भारतातल्या सत्तांविरुद्ध सत्ता स्पर्धा केली, मग गव्हर्नर पद आलं, मग कायदे आले. या सर्व गोष्टी भारतीयांना कुठेतरी सहन करण्याच्या मर्यादेच्या पलीकडे होत्या. भारतीय लोक सहन करत होते, पण ती मर्यादा ताणली जाऊ नये याचा विचार ब्रिटिशांनी करणं आवश्यक होतं, आणि तो त्यांनी केला नाही. ती जी मर्यादा आहे ती ताणली गेली आणि शेवटी असं झालं की भारतीय लोक एकत्रित आले आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध काहीतरी करायचं ठरवलं, आणि त्यातनं घडला आपल्याकडे उठाव, जो होता वरील ज्या काही तुम्ही गोष्टी केल्या त्या आम्हाला पटलेल्या नाहीत हे दर्शवण्यासाठी, आणि त्याला आपण नाव देतो 1857चा उठाव. सो लक्षात घ्या, युद्ध कालखंडामध्ये 1498 ते 1858 या दरम्यान आपल्याला हे सर्व मुद्दे समजून घ्यायचे असतात. आता काय होतं की आपण ज्यावेळेला या सर्व प्रकारच्या पीपीटी तयार करतो त्यावेळेला हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे यातच ऍड करायचे का असा एक मनात विचार येत असतो. परंतु जर यात ते मुद्दे ऍड करायला गेलो आपण तर काय होतं की त्याचं एक्सप्लेनेशन तेवढ्या प्रमाणात करता येत नाही, आणि म्हणूनच आपण केवळ पीपीटी मध्ये मुद्दे देतो आणि मग त्या मुद्द्यांचं एक्सप्लेनेशन करताना ह्या काही गोष्टी लिहित असतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करताना या पीपीटी तर महत्त्वाच्या आहेतच, पण त्याचबरोबर याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आणि म्हणूनच अभ्यास करताना लेक्चर ऐकताना तुम्हाला ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी हातात वही घ्यायची आहे आणि ती वही घेऊन नोट्स तयार करायच्यात. लक्षात घ्या, बोलताना खूप काही गोष्टी बोलल्या गेलेल्या असतात आणि त्यातल्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, काही नाही सगळ्याच महत्त्वाच्या असतात, कारण वायफळ बोलायला काय आपण इथं कोणी आलेलो नसतो. पण तरी देखील त्यातल्या ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या
गोष्टी आपल्याला नोट डाऊन करायच्या, जेणेकरून ही PPT आणि तुम्ही नोट्स काढलेल्या गोष्टी ह्याचं एकत्रीकरण करून आपला अभ्यास परफेक्ट होतो. त्यानंतर मग आपल्याला परत कशाचीच आवश्यकता लागत नाही, पुस्तकाचीही आवश्यकता लागत नाही. त्यामुळे या पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा जास्त होणार आहे. सो या पद्धतीने युद्ध कालखंड आणि युद्ध कालखंडातले हे 6 मुद्दे. आता यानंतर पुढचा कालखंड आहे तो 1858 ते 1885. हा आहे प्रबोधन कालखंड. लक्षात घ्या, कालखंड खूप लहान आहे, 58 ते 85, खूपच लहान, पण टॉपिक्स आहेत. आणि यामध्ये असे टॉपिक आहेत की ज्या टॉपिकवरती शुअर शॉर्ट पेपरला प्रश्न येतात म्हणजे येतातच. एक तरी प्रश्न पण ठरलेला असतो. हा, आता कोणता ते ऐन वेळेला आपल्याला कळणार आहे, पण नक्कीच तो सिलेबसच्या बाहेरचा कोणी विचारणारच नाहीये. त्यामुळे जर सिलेबस परफेक्ट आपण केला, अभ्यास त्या सिलेबसचा परफेक्ट आपण केला, तर नक्कीच हे मार्क आपले हातचे मार्क असतात आणि ते मार्क आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार याची शाश्वती असते. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, हा कालखंड, त्या कालखंडाचा एरिया अत्यंत लहान आणि त्यामध्ये असणारे टॉपिक, ज्याच्यावरती विचारण्यात जाणारे प्रश्न हे एकदम कन्फर्म. सो हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा असतो. ह्याला आपण नाव देतो प्रबोधन कालखंड. आता प्रबोधन म्हणजे नेमकं काय, तर प्रबोधन याचा अर्थ विकास. काय असतो प्रबोधन म्हणजे विकास. आपल्याला चांगल्या गोष्टींचं बोधन, चांगल्या गोष्टींचा बोध आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपल्या स्वतःचा विकास होतो आणि तो विकास जो होतो त्याला आपण प्रबोधन असं म्हणतो. ओके, तो विकास करणं खूप गरजेची गोष्ट असते आणि तो विकास करण्यासाठी आपल्याला विचार करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, 1857ला उठाव झाला आणि त्या उठावानंतर भारतीयांना एक गोष्ट क्लिअर झाली. काय कळालं भारतीयांना? भारतीयांना कळालं की ब्रिटिशांच्या विरुद्ध आम्ही एकतर लढू शकत नाही आणि जर लढलोत तर आम्ही जिंकू शकत नाहीत. कारण लढण्यासाठी तेही ब्रिटिशांच्या विरुद्ध आपल्याला लागतं आधुनिक शस्त्रास्त्र आणि हे सर्व आधुनिक शस्त्रास्त्र भारत निर्माण करू शकत नाही, भारतीय निर्माण करू शकत नाहीत. ते कोण निर्माण करते? तर ते निर्माण करतायत युरोपियन लोक. मग जर ते युरोपियन लोक निर्माण करत असतील तर युरोपियन लोकांकडनं ते आपल्याला घ्यायचे. युरोपियन लोकांकडनं घेऊन आपल्याला ते त्यांच्याच विरुद्ध वापरायचे. युरोपियन लोकांकडनं घेऊन आपल्याला ते त्यांच्याच विरुद्ध वापरायचे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग त्यांच्याकडनं घ्यायचं, बरं ते तर काय आपल्याला विकत देणार नाही आहेत, बरं विकत घेणे एवढी तर आपली त्यावेळेला परिस्थिती नव्हती. मग आपण ते चोरायचं, चोरून त्याचा वापर त्यांच्याच विरुद्ध करायचा. बरं चोरून आपण बंदुका चोरू, चला थोडेफार शस्त्र, काय ते दारुगोळा चोरू. परंतु हा दारुगोळा आपल्याला किती दिवस पुरणार आहे? चोरण्यापेक्षा जर आपण तो तयार केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला जास्त असणार आहे. आणि ही गोष्ट 1857च्या उठावामुळे आम्हाला कळाली. म्हणून या उठावानंतर संपूर्ण भारतामध्ये शांतता होती आणि फक्त ब्रिटिशांकडनं अनेक गोष्टी समजून घ्या आणि मग त्याचा वापर त्यांच्या विरुद्ध करा, असं एक रणनीती भारतामध्ये निर्माण झाली आणि त्यालाच आपण नाव दिलं प्रबोधन. आता आम्ही ब्रिटिशांकडनं ब्रिटिशांच्या गोष्टी शिकायला लागलोत, समजून घ्यायला लागलोत आणि यासाठी आम्ही ब्रिटिशांचं कौतुक करायला लागलोत. आम्ही कौतुक केल्यामुळे त्यांनाही भारी वाटलं, त्यांनी आम्हाला भरभरून द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी भरभरून देताना सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला काय दिलं, तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला दिलं शिक्षण. कारण कुठल्याही प्रकारे भारतीय व्यक्ती म्हणजे एक रानटी व्यक्ती आणि हा रानटी व्यक्ती जर आपल्याला सुसंस्कृत करायचा असेल तर त्याला सुसंस्कृत करण्यासाठी शिक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे, हे ब्रिटिशांना माहीत होतं. बरं आपल्यालाही माहीत होतं की आपल्याकडे जे शिक्षण आहे ते शिक्षण चांगलं नक्कीच आहे, पण ते शिक्षणामध्ये धर्म आणि धर्माचं प्राबल्य हे जास्त आहे. त्या धर्मामध्ये विज्ञान नाही असं बिलकुल नाही, विज्ञान आहे, परंतु त्यातलं स्पेसिफिक विज्ञान हे आम्हाला न सांगता केवळ धर्म हाच आम्हाला सांगितलेला असतो. आणि त्यामुळे काय होतं की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही, डेव्हलपमेंट होत नाही, प्रबोधन होत नाही. म्हणून आम्हाला ब्रिटिशांच्या शिक्षणाची आवश्यकता होती आणि ब्रिटिशांनाही आमच्यासारख्या रानटी लोकांना सुसंस्कृत करण्याची आवश्यकता होती. दोघांच्याही गोष्टी जुळल्या आणि त्यातनं आपल्याकडे सुरू झालं प्रबोधन आणि त्या प्रबोधनाची सुरुवात झाली शिक्षण या माध्यमातून. आम्हाला ब्रिटिशांचं जे आधुनिक पाश्चिमात्य आणि विशेष गोष्ट म्हणजे इंग्रजी माध्यमातलं शिक्षण आहे ते द्यायला सुरुवात केली.
मग इंग्रजी माध्यमातलं शिक्षण आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांकडनं घेतलं. पण आता इंग्रजी माध्यमातलं जे शिक्षण घेतलं ब्रिटिशांकडून, ते शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण किती होतं तर लक्षात घ्या. आज भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 75 वर्ष पूर्ण होऊन देखील आपल्या संपूर्ण भारताची साक्षरता ही 74% आहे. मग विचार करा मित्रांनो, तो काळ ज्या काळात आपल्याकडे ब्रिटिशांची सत्ता होती, मग त्या काळामध्ये आपल्याकडे साक्षरता असून असून किती असणार आहे तर अगदीच कमी, बोटावर मोजणे इतकी, अगदी 5-6%. चला डोक्यावरनं पाणी गेलं 10% साक्षरता. मग लक्षात घ्या, आम्ही ब्रिटिशांचं शिक्षण घेतोय, ब्रिटिशांकडून शिक्षण घेतोय, आणि ते शिक्षण घेऊन आमच्याकडचे उच्च शिक्षित लोक किती आहेत फक्त 10%. मग त्या 10% लोकांना आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तर 90% लोक हे ब्रिटिशांच्या बाजूने आहेत. तर ते शक्य नाहीये. म्हणून आम्ही आधी शिक्षण घेतलं आणि मग या 10% लोकांनी ज्यांनी शिक्षण घेतले त्यांच्याकडनं अपेक्षा केली की तुम्ही सर्वसामान्य भारतीयांना शिक्षण द्या. मग सर्वसामान्य भारतीयांना शिक्षण देण्यासाठी एक सर्वोत्तम प्रभावी माध्यम ते देखील आम्हाला ब्रिटिशांनी सांगितलं, आणि मग ते आम्ही चालू केलं. ते प्रभावी माध्यम म्हणजे काय तर आमचं वृत्तपत्र. लक्षात घ्या, आमच्याकडचा सुशिक्षित व्यक्ती असू दे नाहीतर अशिक्षित व्यक्ती असू दे, प्रत्येकाला वृत्तपत्रात काय सांगितलंय हे बऱ्यापैकी कळतं. चला लिहिलेलं नाही कळालं तर पण चित्र तर कळणारच आहेत, आणि त्यामुळे जगात काय चालू आहे, राज्यात काय चालू आहे, देशात काय चालू आहे या गोष्टी आमच्याकडच्या लोकांना कळतात. अगदी लक्षात घ्या मित्रांनो, पारावर बसलेले जे म्हातारे लोक असतात ग्रामीण भागामध्ये, जे अतिशय अशिक्षित लोक असतात, त्यांना काहीच बोलता येत नाही, म्हणजे बोलता येतं पण त्यांना कुठल्याही प्रकारे वाचता येत नाही. अशा प्रकारचे लोक, ह्याही लोकांना माहीत असतं की जगात काय चालू आहे. कसं माहीत असतं, कारण कोणीतरी एक वृत्तपत्र वाचतो आणि लोकांना समजून सांगतो, आणि ते कानावर पडलेलं असतं. ते कानावर पडलं की ते लोक काहीतरी बोलत असतात, काय यार ह्या सरकारने शेतकऱ्यांचं फार वाट लावली, हे सरकार आहे त्यामुळे आमच्याकडच्या भाज्यांना भावच मिळत नाही, काय ते सरकार सांगतो नुसतं की बाबा आमचं 1.5 उत्पन्न वाढवणार, काही ना काहीतरी बडबडी ते करत असतात. मग ह्या बडबडी ते करतायत याचा अर्थ ते मनाने करतायत का? नाही. जगात ह्या गोष्टी चालू आहेत, देशात या गोष्टी चालू आहेत हे त्यांना माहिती आहे. ते कुणाकडनं तरी कळालं, कुणाकडनं तरी म्हणजे कुणाकडनं कळालं तर हे त्यांना वृत्तपत्राच्या माध्यमातून कळलेलं असतं अप्रत्यक्षपणे. आणि म्हणूनच पहिल्यांदा ते शिक्षण सर्वदूर पोहोचवण्याचं माध्यम वृत्तपत्र. मग आता सर्वदूर जर समजा शिक्षण पोहोचलं तर आम्ही जे ब्रिटिशांचे आधुनिक विचार आहेत, जे इंग्रजी माध्यमातले विचार आहेत, ते विचार आम्ही शिकलो, ते विचार आम्ही समजून घेतले, आणि ते विचार समजून घेतल्यानंतर मग आम्ही आमच्या स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. आता स्वतः डेव्हलपमेंट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे धर्म. कारण आपण ज्या पद्धतीने वागतो, आपली चालीरीती, रूढी, परंपरा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या धर्माने शिकवलेल्या असतात. मग ह्या चालीरीती, रूढी, परंपरा या कुठल्याही प्रकारे विज्ञानावर आधारित नाही आहेत, आणि या विज्ञानावर आधारित आहेत हे आम्हाला मूळतः आम्हाला कळालं या शिक्षणामुळे आणि या वृत्तपत्रामुळे. आणि मग आम्ही आमच्या धर्मामध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. त्याला आम्ही नाव दिलं धार्मिक सुधारणा चळवळ. मग यामध्ये आपल्याकडे ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन अशा प्रकारचे अनेक महत्त्वपूर्ण समाज किंवा गट किंवा चळवळी ज्यांनी धर्मामध्ये सुधारणा करण्याचं काम केलं, आणि सर्वसामान्य व्यक्तीला स्वीकारता येईल अशा प्रकारच्या तत्वांचा धर्म निर्माण केला. सो ह्याला आपण नाव दिलं धार्मिक सुधारणा चळवळ. त्यानंतर मग आपल्याकडे सुरू झाली राजकीय सुधारणा चळवळ. लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये एक वाद खूप मोठा होता, खूप मोठा गाजला गेला, जो म्हणजे आधी राजकीय सुधारणा चळवळ की आधी धार्मिक सुधारणा चळवळ. आणि याचे प्रणेते लोकमान्य टिळक आणि त्यांचेच मित्र आगरकर. टिळक म्हणायचे आधी राजकीय सुधारणा मग धार्मिक सुधारणा किंवा सामाजिक सुधारणा. आगरकर म्हणायचे आधी सामाजिक किंवा धार्मिक सुधारणा आणि मग राजकीय सुधारणा. दोघांचेही वाद होते, पण दोघांच्या जागेवर एकदम बरोबर होते. त्यात आपल्याला कुठल्या प्रकारे हा प्रकार बरोबर तो प्रकार बरोबर असं बिलकुल सांगता येणार नाहीये. दोघांच्या जागेवर एकदम बरोबर होते. आणि मग तो जो वाद आहे तोच वाद इथं कुठेतरी, पण नक्कीच इथं लक्षात घ्या, आधी धार्मिक सुधारणा चळवळ सुरू झाली आणि मग सुरू झाली राजकीय सुधारणा चळवळ. आमच्याकडच्या लोकांकडं धार्मिक सुधारणा चळवळ झाल्याशिवाय लोक एकत्र येणार नाहीयेत. काय एकत्र येणार नाहीयेत
कारण एकत्र येण्यासाठी आमच्याकडचा जातीभेद, आमच्याकडचा वर्णभेद, आमच्याकडचा भाषाभेद, आमच्याकडचा लिंगभेद हा संपला पाहिजे. आणि तो संपण्यासाठी शिक्षण आणि वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम आहे. 100% बिलकुल संपणार नाहीये, पण काही प्रमाणात का होईना ती संपण्यास सुरुवात होईल. उच्च शिक्षित लोक अशा गोष्टींचं जास्त पालन करणार नाहीत आणि म्हणून आमच्याकडचा समाज जास्तीत जास्त एकत्र येईल. आणि तो एकत्र येत असतानाच आपण जर राजकीय सुधारणा चळवळ केली तर नक्कीच राजकीय व्यासपीठांवरची आमची गर्दी वाढेल आणि त्यातनं आमच्या मागण्या, बघा लक्षात घ्या, उद्याच्याला समजा आपण एक जस्ट एक्झाम्पल घेतलं की सध्या आपल्याकडे राज्यसेवा परीक्षा ही लेखी झालेली आहे. पण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की नाही सर, ती लेखी नको आपल्याला, ती जरा बदलायला पाहिजे, आयोगाने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, आम्ही मागच्या 5-6 वर्षांपासून अभ्यास करतोय, मग आता आमच्या अभ्यासाचं काय, असं अनेक मुलांचे प्रश्न असतात. खरं तर काही प्रॉब्लेम येत नाही, ही गोष्ट क्लिअर आहे, पण तरी देखील असे अनेक मुलांचे प्रश्न असतात. मग अनेक मुलांचे प्रश्न असल्यानंतर समजा 10 मुलं याच्या विरुद्ध मंत्रालयाच्या बाहेर गेले आणि त्यांनी आवाज उठवायचं ठरवलं, तर ह्या 10 मुलांनी समजा सरकारच्या विरोधात काही घोषणा केल्या तर पोलीस येतील, पकडतील आणि त्यांच्यावरती केस ठोकतील. सिंपल मुद्दा. पण समजा या ठिकाणी आपण म्हणलं की डायरेक्ट 1000, 2000, 10,000 लोक गेले तर मात्र सरकारच्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी येऊन त्यांचं म्हणणं ऐकावं लागेल. आम्ही जितकी जास्त गर्दी करतो तितकं आमच्या मागणीला महत्त्व दिलं जातं. कुठल्याही प्रकारची मागणी महत्त्वाची कधीच नसते, त्या मागणीच्या मागं असणारी गर्दी महत्त्वाची असते, हे लक्षात घ्या. आणि त्या मागणीच्या मागं असणारी जी गर्दी आहे ती गर्दी जर दाखवायची असेल तर आपल्याकडे राजकीय सुधारणा चळवळ करणं गरजेचंच आहे. नाहीतर आमच्या कोणत्याही मागण्यांना ब्रिटिश हलक्यात घेणार, कुठल्याही प्रकारे त्या मागण्या पूर्णत्वाला नेणार नाहीत किंवा त्याकडं त्या दृष्टीने बघणार देखील नाही. म्हणूनच लक्षात घ्या, राजकीय सुधारणा चळवळ हा एक महत्त्वाचा मुद्दा. आधी शिक्षण ते सर्वदूर पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र आणि शिक्षण या माध्यमातून पहिल्यांदा धर्म सुधारणा चळवळ, लोकांचं एकत्रीकरण आणि एकत्रीकरणातनं राजकीय सुधारणा चळवळ, या सर्व गोष्टी येतात प्रबोधन कालखंडात. आणि त्यामुळे आमच्याकडच्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचा इम्पॅक्ट होणार, प्रत्येक व्यक्तीवर त्याचा प्रभाव पडणार, प्रत्येक व्यक्ती त्यातनं काही ना काहीतरी समजून घेणार, शिकणार, आणि त्याला आपण नाव देतो प्रबोधन कालखंड. मग याच कालखंडामध्ये गव्हर्नर जनरल आणि याच कालखंडामध्ये कायदे. आता हा कालखंड काय आहे? हा कालखंड आहे 1858 ते 1885. मग या काळात जे काय गव्हर्नर आहेत ते कोण आहेत? ते आहेत लॉर्ड कॅनिंग पासून. लॉर्ड कॅनिंग ते कोण? 1885 ला लॉर्ड डफरिन. ओके, लॉर्ड कॅनिंग ते लॉर्ड डफरिन. आपण मगाशीच बघितलं होतं की जो आपल्याकडचा युद्ध कालखंड होता 58 पर्यंतचा, त्या काळामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह ते लॉर्ड कॅनिंग होते. आणि आता लॉर्ड कॅनिंग पासून पुढे 1885 पर्यंत लॉर्ड डफरिन यांच्यापर्यंतचे सर्व गव्हर्नर आपल्याला बघायचे असतात. त्यानंतर कायदे. मग या काळात आलेले जे कायदे होते ते कायदे. मग या कायद्यांमध्ये 1861 चा कायदा हा एकमेव कायदा आहे की जो कायदा आपल्याला यामध्ये शिकायचा असतो, जो 1861 ला आलेला होता आणि तो या काळात आपल्याला समजून घ्यायचा आहे. सो या पद्धतीचा हा काळ प्रबोधन कालखंड 1858 ते 1885. आता शेवटचा जो कालखंड आहे आधुनिक भारताच्या इतिहासामधला, तो कालखंड आहे राष्ट्रीय चळवळींचा कालखंड. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, हा जो राष्ट्रीय चळवळींचा कालखंड आहे हा कालखंड आहे 1885 ते 1961. आपल्याला माहिती आहे की आपण आतापर्यंत आधुनिक भारताच्या इतिहासाचे 3 प्रकार समोर बघितलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार युद्ध कालखंड 1498 ते 1858, प्रबोधन कालखंड 1858 ते 1885, आणि मग आता तिसरा राष्ट्रीय चळवळींचा कालखंड 1885 ते 1961. मग यामध्ये काय काय बघायचं आपल्याला, तर लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला सुरुवात करायची राष्ट्रीय सभेची स्थापना आणि त्याचे महत्त्वाचे अधिवेशन. राष्ट्रीय सभा म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो काँग्रेस. मूळतः त्याचं नाव होतं राष्ट्रीय सभा, मग त्याला आपण नाव दिलं काँग्रेस. आणि मग ह्या सर्व काँग्रेसची त्याची स्थापना कशी झाली आणि त्या काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशन. लक्षात घ्या, हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आणि ज्याच्यावरती प्रश्न कंपल्सरी एक तरी पेपरला असतोच. मग अशा टॉपिकवरती फोकस करणं जास्त गरजेचं असतं. त्यानुसार काँग्रेसची स्थापना
किंवा राष्ट्रीय सभेची स्थापना आणि महत्त्वाचे अधिवेशन यात आपल्याला बघायचे. त्यानंतर मग राष्ट्रीय सभे किंवा काँग्रेसचे कालखंड, ज्या कालखंडात पहिला कालखंड मवाळ कालखंड, दुसरा कालखंड जहाल कालखंड आणि तिसरा कालखंड हा गांधी कालखंड. लक्षात घ्या, हे काँग्रेसच्या स्थापनेपासून भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत काँग्रेसचे 3 कालखंड होते. आता काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरचा कालखंड म्हणजे मवाळ कालखंड. मवाळ कालखंड म्हणजे कोणता, तर ज्या कालखंडामध्ये आमचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर 100% विश्वास आहे असं म्हणणाऱ्या लोकांचा कालखंड म्हणजे मवाळ कालखंड. जहाल कालखंड म्हणजे कुठला, तर आमचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर बिलकुल विश्वास नाही म्हणून आमच्या मागण्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करणार, आम्ही निशस्त्र क्रांतिकारी चळवळ चालवणार. लक्षात घ्या, जहाल कालखंड म्हणजे काय आहे, निशस्त्र क्रांतिकारी चळवळ. यात कुठल्याही प्रकारचं शस्त्र अवलंबायचं नाहीये, वापरायचं नाहीये. लोकमान्यांनी कधीही हातामध्ये शस्त्र घेतलेलं नव्हतं, पण त्यांच्यामुळे अनेकांनी हातात शस्त्र घेतलं. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की हा जहाल कालखंड म्हणजे काय आहे, तर निशस्त्र क्रांतिकारी चळवळ. ओके. आणि गांधी कालखंड की ज्या कालखंडामध्ये सर्वसामान्य व्यक्ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या राष्ट्रीय चळवळीमध्ये उतरले गेले. कारण सर्वसामान्य व्यक्तीला ना इंग्रजांवरती विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा मुद्दाच नाहीये, आमचा संबंधच नाही, आमचं काम भलं ना आम्ही भले. ओके. त्यानंतर या सर्वसामान्य व्यक्तींना हातात बंदूक घेऊन ब्रिटिशांना ठोकायचं जमणारच नाहीये. पण या सर्वसामान्य लोकांना जर समजा सांगितलं की तुम्ही या आमच्याबरोबर फिरा, आमच्याबरोबर उपोषणाला बसा, तर ते म्हणतील हरकत नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये, आपल्याला इथं काय करायचं, फक्त येऊन बसायचंय, तर बसायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणून सर्वसामान्यांची गर्दी राष्ट्रीय चळवळीमध्ये तयार करणारा एक महान कालखंड, तो कालखंड कोणता, तर गांधी कालखंड. या पद्धतीने हा मवाळ कालखंड, हा जहाल कालखंड आणि हा काय, तर गांधी कालखंड. लक्षात घ्या, मवाळ, जहाल आणि गांधी हे 3 कालखंड कुठल्याही ठिकाणी असेच असतात. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की ज्या वेळेला एखादं रोप आपण लावतो त्यावेळेला त्या रोपाची आपल्याला काळजी घ्यावी लागते ऊन, वारा, पावसापासून. पण ज्या वेळेला त्या रोपट्याचं रूपांतर एखाद्या वटवृक्षात होतं त्यावेळेला तो वटवृक्ष आपल्या सकट अनेकांची ऊन, वारा, पावसापासून काळजी घेत असतं. कारण शेवटी ते एक आधी रोपटं असतं आणि नंतर वटवृक्ष असतं. सेम त्याच पद्धतीने हा काँग्रेस आधी रोपटं म्हणून तयार झाला आणि मग त्याचा वटवृक्ष झाला. वटवृक्ष झाल्यानंतर तुम्ही विरोधकांच्या विरुद्ध काही जरी केलं तरी कुठंच काही प्रॉब्लेम नसतो, कारण आता मूळ खोलवर गेलेलं असतं. पण रोपटे, आणि त्यावेळेला जर समजा त्या रोपट्यानी ऊन, वारा, पावसाच्या विरुद्ध म्हणला, तू काय, मी बघ मी रोपटा आहे, चालेल का? असं नाही. तो ऊन, वारा, पाऊस त्या रोपट्याला पूर्णपणे संपवून टाकतील. त्यामुळे लक्षात घ्या की स्थापनेच्या वेळेला कुठल्याही प्रकारे ब्रिटिशांचा विरोध करणं शक्यच नव्हतं, कारण त्यावेळेला काँग्रेस नुकतीच स्थापन झालेली होती. आणि म्हणून तो कालखंड मवाळ जो त्या काळानुसार एकदम बेस्ट होता, जहाल तोही त्या काळानुसार बेस्ट होता आणि गांधी तोही त्या काळानुसार बेस्ट होता. सो हे 3 कालखंड आपल्याला यात बघायचे. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ. क्रांतिकारी चळवळ ही अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. का महत्त्वाची चळवळ आहे? कारण शेवटी कुठल्याही देशामध्ये क्रांती होते, पण ती क्रांती कधीही रक्ताचा थेंब सांडल्याशिवाय होत नाही. रक्त सांडावंच लागतं, रक्त सांडल्यानंतरच क्रांती होते. मग अशा प्रकारची ही जी क्रांती आहे ती क्रांती घडवणारे हे आपल्याकडचे क्रांतिकारक, ज्यांनी खूप महान काम केलं. आपण असं नेहमी म्हणतो की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधी यांचा खूप मोठा हातभार आहे, नो डाऊट आहेच. पण त्या हातभाराला जास्तीत जास्त मदत प्रत्येक भागातनं झाली, त्यातला एक भाग म्हणजे क्रांतिकारी चळवळ. प्रत्येकजण आपल्या जागी एकदम बरोबर असतो, त्यानुसार गांधींच्या जागी बरोबर होते चळवळीमध्ये लोकांची गर्दी मिळवण्यासाठी, आणि क्रांतिकारकांच्या जागेवर बरोबर होते ब्रिटिशांवरती धाक प्रस्थापित करण्यासाठी. आणि दोन्ही गोष्टी सही सलामत आणि एकाच वेळेला चालू होत्या. त्यामुळे ही गोष्ट भारताच्या राष्ट्रीय चळवळीसाठी सर्वोत्तम होती. त्यानंतर यामध्ये गव्हर्नर जनरल, त्याचप्रमाणे कायदे, हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो.
गव्हर्नर जनरल आणि कायदे, मग या काळात गव्हर्नर जनरल 1885 पासून 1961 पर्यंत. मग कोणकोणते गव्हर्नर? मग लक्षात घ्या, गव्हर्नरचा विचार केला तर लॉर्ड डफरिन, आपण मगाशीच बोललो, लॉर्ड डफरिन यांच्यापासून लॉर्ड माउंटबॅटन. हा संपूर्ण जो काही गव्हर्नरचा काळ आहे तो काळ, त्यातले सर्व गव्हर्नर आणि त्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा असतो. त्यानंतर कायदे. कायद्यांमध्ये काय काय असतं तर लक्षात घ्या, कायद्यांमध्ये साधारण आपल्याकडे 1893 चा कायदा, 1909 चा कायदा, 1919 चा कायदा, 1935 चा कायदा आणि 1947 चा कायदा. अशा पद्धतीने 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 कायदे हे आपल्याला यामध्ये समजून घ्यायचे असतात. सो लक्षात घ्या मित्रांनो, गव्हर्नर डफरिन ते माउंटबॅटन, कायदे 5 कायदे हे या टॉपिक मध्ये समजून घ्यायचे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस, एक महान व्यक्ती. कसं असतं बघा, सरकार बदलली की सरकारच्या ध्येय धोरणानुसार तुम्हाला काम करावं लागतं. सरकारच्याच ध्येय धोरणानुसार तुम्हाला अभ्यासही करावा लागतो. आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये सुभाषचंद्र बोस हा मुद्दा निग्लेक्टेड पार्ट होता. तो मुद्दा महान आहे, नो डाऊट, परंतु त्या मुद्द्याला किंवा त्या व्यक्तीला निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्याला कुठेतरी थोडंसं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र आपल्याकडे सरकार अशा विचारांची आलेली आहेत की जे विचार क्रांतिकारक स्वरूपाचे आहेत, जे विचार तू असा तर मी तसा अशा प्रकारच्या विचारांचे आहेत. मग तशा विचारांचे जे होते इतिहासामध्ये लोक, त्या विचारांच्या इतिहासकारांचा इम्पॅक्ट, त्या विचारांच्या लोकांचा इम्पॅक्ट हा आता आपल्याला आपल्या इतिहासावरती बघायला मिळतो आणि तोच आपल्याला आपल्या परीक्षांमध्ये देखील बघायला मिळतो. म्हणून लक्षात घ्या, अशा पद्धतीने वातावरणात काय चालू आहे, समाजात काय चालू आहे, त्यानुसार इतिहासातले कोणते टॉपिक करणं जास्त गरजेचे आहेत, कोणते टॉपिक करणं कमी गरजेचे आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. वेळोवेळी या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आपण या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून करणार आहोतच. परंतु यदा कदाचित काही मुद्दे आपल्या लक्षात नाही आले, समजा सांगायचं आपण विसरलो, तर आपल्याला देखील या गोष्टी कळल्या पाहिजेत. कारण शेवटी आपण अभ्यास करत असताना, आपण वृत्तपत्र वाचत असताना जगात काय चालू आहे हे आपल्याला नक्कीच कळलेलं असतं आणि त्याच्या आधारावरती सिलेबस काय असू शकतो किंवा पेपरला कोणकोणत्या मुद्द्यांवरती प्रश्न असू शकतात हे आपल्याला कळतं. थोडासा अभ्यास केला की या सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू कळणार आहेत आणि त्याचं मार्गदर्शन देखील इथनं होणार आहे. म्हणून आपल्याला सुभाषचंद्र बोस यांचा अभ्यास परफेक्ट करायचा आहे. सुभाषचंद्र बोस त्यांचं काँग्रेसमधलं कार्य, त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला त्याचं कार्य आणि त्यानंतर त्यांनी जपान, सिंगापूर या ठिकाणी जाऊन केलेलं कार्य, म्हणजेच त्यांच्या आझाद हिंद सेनेचं आणि आझाद हिंद सरकारचं कार्य हे समजून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे समाज सुधारक. लक्षात घ्या, महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणजेच राज्य आहे, पुरोगामी राज्य आहे आणि या पुरोगामी राज्यामध्ये पुरोगामित्व आपल्याला प्रदान ज्यांच्यामुळे झालं ते सर्व आपल्या समाजाचे सुधारक, आपले समाज सुधारक हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं असतं. याच्यावरती आपल्याकडे कंपल्सरी प्रश्न पेपरला असतात. मग याचा देखील अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे समाज सुधारक आणि त्यांच्याबरोबर काम करणारे इतर काही समाज सुधारक यांचा एकत्रित अभ्यास आपल्याला इथं करायचा. मग नेमके यातले कोणते महत्त्वाचे, कशावरती फोकस करायचा, या सर्व गोष्टी त्या त्या टॉपिकप्रमाणे आपण घेणार आहोत. त्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ. भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठा पेच प्रसंग उभा राहिला तो म्हणजे आमचं स्वतःचं राज्य. आमच्या राज्यामध्ये आमची भाषा बोलणारे जे लोक आहेत ते लोक आम्हाला हवेत आणि आमची भाषा बोलणारे जे लोक आहेत ते लोक ज्या ज्या भागामध्ये विखुरलेले आहेत ते सर्व भाग एकत्र हवेत. या गोष्टीची मागणी भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये जोर धरू लागली, महाराष्ट्रातही धरू लागली आणि त्यातनं संयुक्त महाराष्ट्र चळवळ निर्माण झाली. ज्या माध्यमातून आपला संयुक्त महाराष्ट्र या चळवळीतल्या अनेक लोकांच्या परिश्रमाने किंवा अनेक लोकांच्या प्राणांच्या आहुतीने 1 मे 1960 निर्माण झाला. हा संयुक्त महाराष्ट्र कसा निर्माण झाला याचा एक अभ्यास, त्याचप्रमाणे राज्य पुनर्रचना नेमक्या कशाच्या आधारावरती होत गेल्या
आणि शेवटी भाषावार मुद्दा कशा पद्धतीने स्वीकारला गेला याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा असतो. अशा पद्धतीने आधुनिक भारताचा इतिहास जो 1498ला सुरू होतो आणि 1961ला संपतो, तो 463 वर्षांचा इतिहास आपल्याला या 3 सब टॉपिकच्या माध्यमातून, या 3 मुद्द्यांच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. आणि तो आपल्या प्रत्येक लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत. आपले प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओज असणार आहेत आणि त्यानुसार आपण त्या गोष्टी समजून घेणार आहोत. सो येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण आपले पुढचे टॉपिक बघणार आहोत. तत्पूर्वी आपण नीट राहा आणि नीट अभ्यास करा. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.